नमस्कार, मी अरविंद चव्हाण. आपण बघता बोल भाव. 2026 मध्ये महाराष्ट्रात शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि कामगारांसाठी अनेक नवीन व जुन्या सरकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि PM किसान द्वारे शेतकऱ्यांना वर्षात 12,000 रुपये, महिलांसाठी माझी कन्या भाग्यश्री व मनोधैर्य योजना आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती सारख्या योजना प्रमुख आहेत. आता जर आपण बघितलं, प्रमुख महाराष्ट्र सरासरी योजना 2026, शेतकरी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी, PM किसान दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी 12,000 रुपये थेट DBT द्वारे जमा होतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2, राज्यातील 6,959 गावामध्ये कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रकल्प. त्यानंतर जर आपण बघितलं, महाराष्ट्र सौर पंप योजने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वाट, महिला व बाल विकास योजना, माझी कन्या भाग्यश्री मुलींच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत, मनोधैर्य योजना, अत्याचार पीडित महिलांना आर्थिक संरक्षण, महिला समृद्धी योजना, चर्मकार समाजातील महिलांना 1,40,000 पर्यंत आर्थिक सहाय्य, शिक्षण व विद्यार्थी योजना, मोफत टॅब वितरण, महाज्योती, 10वी पास विद्यार्थ्यांना 31 मे 2026 अंतिम तारीख. ही शिष्यवृत्ती, बांधकाम कामगारांच्या मुलासाठी शैक्षणिक मदत. आता जर बघितलं तर सामाजिक न्याय व इतर योजना, रमाबाई आवास योजना, ग्रामीण व शहरी भागातील घरकुल अनुदान, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन. मित्रहो, अधिक माहिती, सर्व नवीन योजनांची माहिती, पात्रता आणि अर्ज करण्याची स्कीम्स वर भेट देऊ शकता. महाराष्ट्र सरकारच्या विकिपीडिया पृष्ठावर सुद्धा योजनेची यादी उपलब्ध आहे. तर यासाठी मित्र, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.